रक्षण करण्याचा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. दर्शन माळी स्ट्रायकर इनवर फलंदाज आहे. संतोष नॉन स्ट्रायकर इनवर फलंदाज आहे. राम भांडे सामन्याला होईल सुरुवात. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. पारितोषिकांची खूप मोठी उधळण आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दर्शन माळी. पहिलाच बॉल लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. रॉकी सर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतात. एक धाव धावफलकावर संघाचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची लढत कैलास बाबरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शॉट आपले दो तिथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण संधी निर्माण केली होती. झेल अवघड होता परंतु अशा प्रकारचे कॅचेस पकडावे लागतील आणि ती क्षमता आहे कैलास बाबरे मध्ये. परंतु कॅच ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटचं. कॅच झाला ड्रॉप. दर्शनला विकेट मिळू शकले असते. सर्वात मोठी विकेट संतोष गडगे या खेळाडूची. भगवा चषक अनेक वेळा या खेळाडूने गाजवला. अनेक अर्धशतक या मैदानावर त्याने मारलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला दर्शन देखील तितक्याच दर्जाची चांगली कामगिरी करतो. ओ हो 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 अजून एक चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. वेल बोल्ड अचूकता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. कौतुक सध्याच्या घडीला व्हायला पाहिजे दर्शनचं. अचूकतेवर तो त्याच्यात ठाम आणि गोलंदाजी देखील भरपूर चांगली करताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी भरपूर चांगली आहे. स्ट्रायकर इनवर संतोष गडगे या खेळाडूकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांवर तो पूर्ण उतरेल का ते देखील आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. अजून एक चांगला चेंडू. संतोष गडगे चेंडू समजू शकत नाहीये. दर्शन माळीची बहरदार गोलंदाजी. मला वाटतं थोडेसे इंजर्ड झालेत कैलास बाबरे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं शहापूर या विभागामध्ये मॅच खेळत असताना त्यांना पाहिलं. बरोबर तालुक्याचं प्रतिनिधित्व तिथे त्यांनी केलं. आता सध्याच्या घडीला गावच्या संघासाठी खेळण्यासाठी ते इथे दाखल झालेत आणि त्यांची कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होताना पाहायला मिळते. वेल बोल्ट अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी अचूकता दाखवत असताना हे ब्रह्मास्त्र राहिलं. खास करून मनोस्फोट बोरगावचं गोलंदाजी भरपूर चांगली या संघाची. अचूकता सातत्य हे सातत्यानं ते दाखवत असतात. जिच्या नावानं संघ खेळतोय माही 11 आंबेळे माही देखील उपस्थित आहे. तिचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज दर्शन माळी. स्ट्रायकर इनवर संतोष गडगे स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला. नॉन स्ट्रायकर इनवर राम भांडे. चांगलं क्रिकेट सातत्यानं तो देखील खेळत असतो. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. महत्वाचा सामना. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. भगवा चषक 31व पर्व. गोलंदाज थोडेसे थांबलेत. डेड बॉल पंचांनी घोषित केलं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज दर्शनला. स्ट्रायकर इनवर संतोष गडगे याला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. बॅकफुटला गेले. फटका हवेत. कॅच ड्रॉप झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संतोष गडगे लाशाच्या बॅटमधून चौकार. हे देखील उपस्थित होत आहेत. वेलकम. तानाजी आपलंही सहर्ष स्वागत. गावची मॅच चालू आहे मैदानाच्या आत. माही 11 आंबेळे. आंबेळेचे अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मनोस्फोट बोरगाव. इनसाइड आउट. चांगला फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळत आहे. अजून एक चेंडू डॉट आला. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना व्हेरी गुड बॉलिंग. दर्शनचं कामगिरी भरपूर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 5. विकेट आतापर्यंत कोणत्या प्रकारचे गेलेले नाहीये. परंतु ज्या प्रकारचा धावफलक आवश्यक नाही मैदानावर तो धावफलक सध्याच्या घडीला बनत नाहीये. दर्शक बॅकफुटला गेले. फटका चांगला. संतोष गडगेचा क्लास. चेंडू जाईल सीमा पार. येतोय खणखणीत चौकार.
चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 9 ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी राहिली. दर्शन P1 च्या षटकात जास्त फायदा ते घेऊ शकले नाहीयेत. P2 चं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार होतील या दुसऱ्या षटकामध्ये. निलेश आलेत. निलेश कराळे वेगवान गोलंदाज, अचूकतेवर ठाम असणारा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आता तयार होताना पाहायला मिळेल. शिवशिवळेश्वर शिवळे टीम आणि जहनुमान बिरवाडी. आपण रिपोर्टिंग करायचं. 5 षटक झाल्यानंतर टॉस होईल. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत निलेश कराळे. कॅप्टनशिप फार महत्वाची राहील. कैलास बाबरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये त्यांचा अनेक वेळा दबदबा राहिला. दुसऱ्या बाजूला माही 11 आंबेळे ज्या ज्या वेळेस या मैदानावर खेळले त्या वेळेस बक्षीस पात्र ते देखील झाले. म्हणून आज सामना फार मोठा आहे. ओ इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. डाऊन द बॉल. दर्शन कडून चूक होत नाहीये. रामचा खेळ खल्लास. ताज राखला जाईल की तो ढासळला जाईल ते आपल्याला पाहिजे. फार महत्वाचं असतं. ज्या ज्या वेळेस तुम्ही घरच्या समर्थकांच्या समोर खेळत असता भरपूर मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या जातात. त्या अपेक्षाची पूर्तता होईल का ते आपल्याला पाहिजे. अनिल पटरे आलेत काय? कोण? अनिल पटरे नाव काय ते? विनंती आहे दादा आपण यायचं व्यासपीठावर. अनिल दादा पठारे यांना विनंती आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं तानाजी मैदानामध्ये आला आणि तानाजीने पहिल्या बॉलवर चांगला फटका खेळलाय. परंतु क्षेत्ररक्षक निलेश बाबरेचं कौतुक व्हायला पाहिजे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. पाटील आलेले आहेत. अनिलजी पठारे पाटील आणि त्यांच्या बरोबर डॉक्टर. ही जुगलबंदी चांगली रंगेल. आज उपस्थित होतात. पठारे साहेब आपलं सहर्ष स्वागत. पाटील आलेत. त्यांच्या बरोबर विवेकजी कराळे डॉक्टर हे देखील उपस्थित होतात. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हातानं इथे टाकलेला हा चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालो. तिथे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. एसटी रक्षण थोडंसं खराब पण त्याचा कोणताही तोटा होणार नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. अनिलजी पठारे पाटील खूप मोठं नाव आहे. दुसऱ्या बाजूला विवेक कराळे साहेब जे मात्र उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. आणि वारगडे साहेब देखील उपस्थित आहेत. सॉरी वारगडे साहेब थोडा लेट उल्लेख झाला परंतु आपण उपस्थित आहात. आपलंही सहर्ष स्वागत. हो इथे हलक्या हाताने चेंडू खेळला. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती आता 12 या धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा आहेत. संतोष गडगे 6 चेंडू 8. तानाजी 3 चेंडू 3 जो मात्र खेळलाय. निलेश आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करत असतो ज्याचा जर्सी क्रमांक 1 आहे आणि 1 नंबरच्या गोलंदाजीसाठी तो जाणला जातो परंतु समोर विस्फोटकता आपल्याला पाहायला मिळेल ती संतोष गडगे लाशाची. धावफलकावर धावसंख्या 12. 12 धावा. ओ इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल आलाय डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. माही 11 आंबेळेला रोखून ठेवलंय. सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवत असताना गोलंदाज निलेश. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 12 ऑन द बोर्ड. 12 धावा. गोलंदाज तयार. इथे विकेट.
जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. टोले जंग फटका. संतोष गडगे लाशाच्या बॅट मधून सिक्सर. संख्या 18 धावा. ओम आलेत गोलंदाजी मार्कवर. ओम वारगडे. अप्रतिम संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन अनिलजी पठारे अर्थात पाटील जे मात्र उपस्थित आहेत. नकुलदादा भांडे यांच्या शेजारी ते बसलेले आहेत. दुसऱ्या बाजूला वारगडे साहेब उपस्थित आहेत. विवेकदादा कराळे डॉक्टर उपस्थित आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वच आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. आज प्रेक्षक वर्गाने देखील गर्दी केली. सुपर संडे. सुपर संडे आज आपल्याला पाहायला मिळतो. सबस्टिट्यूट 12वा खेळाडू आपण घेऊ शकाल. 12वा लिस्ट मध्ये जर त्या खेळाडूचं नाव असेल आहे का? ओके, लिस्ट मध्ये नाव असेल तर घेऊ शकता. एक मिनिट आपण चेक करू. रमेश कराळे का? ओके, रमेश कराळे खेळू शकतात. लिस्ट मध्ये नाव आहे ते खेळू शकतात. त्यासाठी आपण प्लेइंग 11 ची लिस्ट ही सातत्याने घेत असतो. ओम आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात ती मात्र 18 धावा. मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना अनेक मान्यवर ज्यामध्ये आप्पासाहेब गुडे, मिहिरजी आजबे साहेब, हर्षराव झुंजराव साहेब यांना आपण पाहतात. तदनंतर अनिलजी पठारे अर्थात पाटील हे देखील उपस्थित आहेत. तदनंतर नकुलदादा भांडे आलेल्या प्रत्येक मान्यवराशी हितगुज करतात. हे फार महत्वाचं असतं. डॉक्टर तानेजादा लिहे हे देखील उपस्थित आहेत. तदनंतर जर आपण पाहिलं डॉक्टर विवेकजी कराळे उपस्थित आहेत. वारगडे साहेब उपस्थित आहेत. या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेतात आणि ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकाल. जबरदस्त कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला आमचे सर्वच कॅमेरामन करतात. ही क्षणचित्र टिपली जातात. अविस्मरणीय क्षणचित्र असतात कारण आपले मित्र आज एकमेकाला भेटत असतात या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. दर्शन आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. दर्शन. ओ पहिला चेंडू वेगाने टाकला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला दर्शन कडून. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. माही 11 अंबेळे. दापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय त्या आहेत 18 धावा. 18 धावा धावपलकावर. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला होते ती दर्शन कडून. दर्शन इथे बॅकफुटला जात. चांगला फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 19 या धावपलकावर. संतोष गडगे या खेळाडूचा खेळ फार महत्वाचा राहील. 8 बॉल त्याने फेस केलेत. आतापर्यंत धावा बनवल्या 14. 19 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे माही 11 अंबेळेचा. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. इथे बिग हिट केलाय. टॉपेज. चेंडू हवेत. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. ते आता बनतील दर्शक. संतोष गडगे चपाट मधून आलाय चौकार. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 23 या धावसंख्येवर. 9 बॉल 18 या धावसंख्येवर खेळतोय संतोष गडगे. संतोष गडगे हा फार महत्वाचा खेळाडू आहे टीम माही 11 साठी. दुसऱ्या बाजूला दर्शनचे हे षटक निर्णायक राहील. दर्शन विकेटच्या प्रयत्नामध्ये आणि सातत्याने चांगल्या गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे ऑन स्ट्राइक. बिग हिट आडव्या बॅटनं. खतरनाक षटकार.
मामाही थांबला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 29 या धावफलकावर. संतोष गडगे 24 या धावसंख्येवर खेळतोय. 10 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. दर्शन या षटकात थोडासा महागडा ठरतो, परंतु जरी धावा आल्या असतील विकेटच्या शोधामध्ये दर्शन. दुसऱ्या बाजूला संतोष गडगे आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 240 चा स्ट्राईक रेट. 29 धावा धावफलकावर. दर्शन टू संतोष. इथे टाकलेला हा चेंडू वेल लेफ्ट सोडून दिला आणि पंचांचा मात्र अबांतरचा इशारा, व्हाईट बॉल. ओके, तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली. तिसऱ्या पंचांची मदत थर्ड अंपायर. ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना दर्शन. इथे बिग हिट, फटका इथे फसलाय. झेल हो तिथे खराब खराब क्षेत्ररक्षण. प्रयत्न चांगले होते, परंतु सर्वच क्रीडा रसिक आहेत त्यांनी सांगितलंय की हा आलाय षटकार. प्रेक्षकांनी सांगितलंय, परंतु पंचांनी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली. षटकार. सहा धावा. थांबा गोलंदाज. संघाची धावसंख्या वाढेल या षटकाराच्या मदतीने, जाऊन पोहोचेल ती आता 36. 11 चेंडू 30 धावसंख्येवर खेळतो संतोष. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत आणि बिग विकेट. संतोष गडगे बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच गोल्डन विकेट कॅरी करत असताना गोलंदाज. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो ती गोष्ट घडतीये. विकेट आली, फलंदाज बाद.
गोलंदाजी अतिशय लाजबाब पाहायला मिळाली. 2 षटकं आणि त्या 2 षटकांमध्ये त्याने केलेली कमालीची गोलंदाजी. प्रतीक यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. प्रतीक पवार, नेवाळपाडा कोळीवाडा. या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. बॅट्समन हितेश झालाय ना. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर हितेश. मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रतीक या. फुलटॉस आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा ज्या मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गाची मान दियाळी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू. फुलटॉस. चांगला फटका जो मात्र सजवला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. कैलासचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या बॉलवर मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 39. डॉक्टर आले. डॉक्टर मिनी डॉक्टर नाही आले का? आलेले. त्याच पाठी राखे राहिलेले खास करून त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धा. संघाची धावसंख्या 39. 39 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा बॉल विकेट केला. हितेश डोंगरेच्या बाहेर मधून फ्लॅट 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 सिक्सर. मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. वेग पकडत असताना जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 45. 45 धावा. 2 फलंदाज बाद. गोलंदाज सय्यद. फुलटॉस. फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. फिल्डर. ओ कॅच ड्रॉप. या प्रकारचे कॅचेस पकडावे लागतील मॅच मध्ये वर्चस्व राखण्यासाठी. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा. 2 बाद 47. माही 11 अंबेळे मनुस्पोर्ट बोरगावच्या विरोधात. तिसऱ्या पंचांच्या मागणी ते घेतलेली DRS वेस्ट ऑफ हाईट साठी. इट्स फेअर बॉल. बॅटिंग करणारी टीम आता DRS घेऊ शकत नाही. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल 47. इथे बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. कैलास बाबरे डाऊन द बॉल. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. तिथे कॅच ड्रॉप. अरुणला मिळेल जीवनदान. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल 4 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 48 धावा. DJ धनु.
प्रतीक पवार आलेत का? प्रतीक पवार मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या अगोदरच्या सामन्याचा. कैलास पहिला चेंडू सुंदररित्या राहिला. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. हे षटक निर्णायक. इथे 12-15च्या शोधामध्ये असेल माही 11 आंबेळे. दुसऱ्या बाजूला 5 ते 7 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल मनुस्फोट बोरगाव. हुकमाचा एक काय त्या संघाचा कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, षटकार चौकारांसाठी जाणला जातो तो अरुण. सध्याच्या कडीला स्ट्रायकर एंडवर. ओ परफेक्ट यॉर्कर. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 50 धावा. माही 11 आंबेळे 3 फलंदाज बाद आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 50 हो गए. परंतु या मैदानावर 60, 70, 80 बनताना आपण पाहिलेलं. ते कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. काही गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 27 इथे खरचलेले आहेत. बरोबर ना कुणाल? गोलंदाजाने खरचले. त्यामुळं इथे किती केल्या जातील ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 52-52 माही 11 आंबेळे. संघ इन ऍक्शन मध्ये त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट बोरगाव. हा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा थरार, रणसंग्राम सध्याच्या घडीला रणशिगेला पोहोचला. मान्यवरांची उपस्थिती, व्यासपीठ गजबजलाय. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक हरीकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. मला वाटतं पप्पू आहेत. पप्पूचं क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं. इथे फलंदाज बाद. प्रयत्न. चेंडू हवेत. अजून एक विकेट. कैलास बाबरेची जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी. रनआउटची संधी. कलेक्शन थोडंसं खराब. या शेवटच्या बॉलवर मिळेल एक बायच्या रूपाने सिंगल. षटकाची होईल समाप्ती. दापलकावर धावसंख्या 5 बाद 54 धावा. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 55 धावा. काही विशेष सन्मान आपण जे मात्र व्यासपीठावर करतो. अनिलजी पठारे साहेब अर्थात पाटील यांचा विशेष सन्मान भगवत चषकाच्या वतीने केला जातो. कैलासजी भांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनिलजी पठारे अर्थात पाटील यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. पाटील साहेब चला, आपला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. पाटलांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. पटरे साहेब अर्थात पाटील यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. तदनंतर रमेशजी वारगडे साहेब यांचा विशेष सन्मान. आणि खास करून अजून एक आवर्जून बात सांगायची तुम्हाला की हे ओनर आहेत मनुस्फोट बोरगावचे. गाणं नको लावू दादा.
विशेष सन्मान जो मात्र केला जातोय रमेश वारगडे साहेब यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. तदनंतर विशेष सन्मान जो मात्र आपण करतोय तानाजी दादा लिहे यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो. चला लिहे साहेब, प्रत्येकाचाच विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं आम्ही करत असतो. मान्यवरांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. अनिलजी पठारे अर्थात पाटील आणि रमेशदादा वारगडे आल्यानंतर नेहमीच त्यांच्या वतीनं समालोचकासाठी देखील पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो आणि खास करून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. तानाजी लिहे साहेब यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातं. त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. या क्रीडा स्पर्धेमध्ये जाव्या मैदानाच्या जिथे पाठलाग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायचा आहे तो 54 झालेले आहेत. 55 करायचे म्हणजे स्कोरर त्यांचं देखील विशेष कौतुक करू. भरपूर चांगली स्कोरिंग सध्याच्या घडीला ते करतायत. ऑपरेटिंग दीपक जाधव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचंही कौतुक. 30 बॉल आणि 55चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला कैलास बॅटर पाठवा लवकरात लवकर. बिग मॅच, मोठी फाईट. क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेत असतात. जे स्कोररला थोडीशी सुट्टी देऊ आपण. ही मॅच फार महत्वाची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निलेश बाबरे आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या ओम वारगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हा क्रिकेटचा इतिहास. या मैदानावर कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. कोण कोणावर हवी ठरतं ते देखील आपल्याला पाहायचं. निर्धारित 5 षटकार 55 बनवायच्यात. पॉवर प्ले अतिशय महत्वाचा राहील. कैलासने स्वतःला थोडस मागे ठेवलेलं आणि प्रमोट केलं बॅटिंगसाठी. निलेश बाबरे आणि ओम वारगडेला 55 धावांचा पाठला. स्ट्रायकर इनवर ओम वारगडे. गोलंदाजी मार्कवर हितेश डोंगरे. हे वी गो. पहिला बॉल, पहिलाच बॉल जसा आला तसा पाठवला डीप मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर. ओम वारगडेचा वार, षटकार. चेंडूवर सिक्सर. हितेश डोंगरेच्या विरोधामध्ये खेळत असताना गोलंदाज तयार आहे. हितेश डोंगरे. दुसरा बॉल आणि दुसराही बॉल जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर, षटकार. कॅश प्राइज. अनिल पठारे पाटील आणि दुसऱ्या बाजूला रमेशदादा वारगडे यांच्या वतीने पारितोषिक. 2 मध्ये 2 षटकार. जबरदस्त फलंदाजी. हितेश डोंगरेला आसमान दाखवलंय या पहिल्या 2 चेंडूंवर. ओम वारगडे तेजबुंद तारा. परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक होईल का की तिसऱ्या बॉलवर तिसऱ्या षटकार येतो. विकेट हॅट्रिक आलेला आहे, चौकार हॅट्रिक आलेला आहे. षटकार हॅट्रिक होणार का या क्रीडा स्पर्धेतले ते पाहायचं. आणि इथे तिसरा बॉल. खतरनाक. भगवा चषकातली 31व्या पर्वातली पहिली षटकार हॅट्रिक ओम वारगडेच्या नावावर. सिक्सर.
षटकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. तात्यांकडून 1111 ओनर संघाच्या त्यांच्या वतीनं 500 असं 1611 रुपयाचं पारितोषिक जे मात्र प्राप्त झालेलं. गोलंदाज तयार हितेश समोर ओम. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळाला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये हितेश डोंगरेच जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धापलकावर धावसंख्या 18 धाव आहेत. क्रीडा रसिकांची तुडुंब गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं. आणि गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जो मात्र पाहायला मिळेल. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आतापर्यंत ओमने बॉल मैदानामध्ये खेळलेत 5. 4 सीमारेषेच्या बाहेर पाठवले. एक टप्पा खाऊन गेलेला आहे परंतु 4 बाहेर पाठवलेत. आणि भगवा चषकामध्ये लास्ट इयरला 5 बॉलमध्ये 5 षटकार खेळण्याचा विक्रम देखील ओमच्या नावावर आहे. जबरदस्त फलंदाज. टाकलेला चेंडू प्लेसमेंट चांगलं राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 ऑन द बोर्ड. मनुस्पोर्ट बोरगाव विजयासाठी शेवटचे 24 बॉल 32 धावांची आवश्यकता. संधी देवा डीजेला. आलेले आहेत. मला वाटतं काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस देखील आहेत. चला टॉस आपण करतोय आणि टॉस तानाजी दादा लिहे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या सामन्याचे करणार आहोत. एका बाजूला मनुस्फोट बोरगाव मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्या विरोधात माही 11 अंबेळे. दुसऱ्या बाजूला यानंतर शिवळे टीम इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल बिरवाडी. चेंजेस आहेत ते इथे आणून द्या स्कोरर कडे. गोलंदाज तयार. अरुणचा बॉल. इथे चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर. सेम बॉल सेम बॉलर. विकेट फक्त बदलली. बॅक टू बॅक दुसरा हादरा. फलंदाज बाद. तुम्ही ना
तर टॉस इथे केलेला आहे. कुणी जिंकले नाणेफेक. ओके, निर्णय क्षेत्ररक्षण. 4 षटकांची लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्या. मनोज बालके तुमचा खेळाडू आलता का मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी? पाठवा ना लवकर. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला ऑन हॅट्रिक आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट करतो का ते पाहायचं आपल्याला. अरुणचा बॉल फटका अतिशय सुंदर आहे. पंकजच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 25 या धावसंख्येवर. 21 चेंडू आहेत. 30 अजूनही बनवायचे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. पहिल्या षटकात हितेश्वर खूप मोठं आक्रमण ओम वारघडे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे बिग हिट. पंकजचा इथे फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याची बॉडी लँग्वेजच पहिल्यापासून थोडीशी ढिल्ली पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप. 2 धावा या बॉलवर येतील. छोट्याकडून झालेली मोठी चूक आहे. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 बनवायच्या अजूनही 28. शेवटचे 20 चेंडू. 20 चेंडू आणि 28 धावा. आवश्यकता आहे 55 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचं. गोलंदाजी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. अरुणचा हा चेंडू वेगात टाकला. वेगावर तो स्वार झालाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. ज्या वेळेस आपल्या मनामध्ये शंका असेल त्या वेळेस तुम्ही DRS याचा वापर करू शकता. ती एकदा संधी सक्सेस झाला तुम्ही किती वेळा घेऊ शकता. अनसक्सेस झाला पुन्हा तुम्हाला घेता येणार नाही. 27 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. अरुणचा बॉल आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला खणखणीत सिक्सर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये पंकजच्या बॅटमधून षटकाराला छोट्याने सोडलेला झेल. तदनंतर 2 बॉल मध्ये 8 नाही सोडलेला झेल. तिथे 2 अशा 10 धावा 3 बॉल मध्ये वसूल केल्यात. धावफलकावर धावसंख्या 33. 2 फलंदाज बाद आहेत. 33 बरोबर आहे. रन बाळा ओव्हर झाली का? एक डॉट घे अजून. 2 मध्ये डॉट एक. ओके बरोबर झालं. शेवटच्या 18 चेंडू आणि 22 धावा. जबरदस्त फलंदाजी, आक्रमकता, सातत्य, हे सातत्य पूर्ण ठेवणारा खेळाडू. आणि सध्याच्या घडीला सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेले निलेश पहिल्यांदा स्ट्रायकर इनवर राहतील. इथे संधी आहे छोट्याला कमबॅक करून देण्याची. परंतु दुसऱ्या बाजूला 2 मोठे फटके आले मॅचचं चित्रच पालटू शकतं. छोट्या राम भांडे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत आहे मैदानाच्या आत. माही 11 अंबेळे गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. चेंडू हवे. तिथे क्षेत्ररक्षक महेंद्र राहतील दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. 4 रन. सध्याच्या घडीला भरपूर चांगलं क्रिकेट. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? ओ क्षेत्ररक्षण खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि आता तिथे कलेक्शन खराब. 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला निराशेत हताश. बॉल पकडूच शकले नाही. स्वतःवर नाराज. 16 चेंडू आणि 16चं समीकरण. छोट्याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला निलेश यांना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. गोलंदाज तयार.
आडव्या बॅटनं चांगला फटका निलेशचा राहिला तिथे येथील क्षेत्ररक्षक संतोष गडगे. ओ फेकी खराब परंतु कलेक्शन काय लाजा बाबा, जबरदस्त कलेक्शन. शेवटचे 15 चेंडू 15 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. ओ पंकज फिर से एक बार षटकार 6 रन. खास करून पंकजचा वापर बोरगाव मध्ये जास्तीत जास्त गोलंदाज म्हणून केला जातो, पण आज मोहनने काहीतरी रणनीती बदलली. इथे बिग हिट, तिथे क्षेत्ररक्षक येतील का बॉलवरती पाहायचं आपल्याला, नाही येऊ शकणार. अजून एक बार चौकार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. रामला बिग हिट, उंच हवेमध्ये बॉल, डाऊन दी बॉल फिल्डर संतोष गडगे, झेल झाला फलंदाज बाद. भरपूर महागडे षटक पहिलं राहिलं हितेश डोंगरेच आणि तिथून सामन्याचं चित्रच पालटलं. शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगा चेंडू टाकलाय, चेंडू आलाय डॉट, चेंडू येईल निर्धाव. 11 बॉल आणि 5 धावा. इथूनही मॅच मध्ये कमबॅक होईल का ते आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूला निलेश बाबरेचा खेळ फार महत्वाचा, चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केली. 11 बॉल आणि 5चं समीकरण, 11-5. बिग हिट, मोठा फटका, डाऊन दी बॉल फिल्डर मेघराज करतायत चुकी. एक टप्पा खा, चेंडू सीमा पार, चौकार. त्याची कमी भासली का हे फार मोठा आता प्रश्नचिन्ह निर्माण. इथे टाकलेला चेंडू टॉपेज, ओ झेल झाला. मॅच अजूनही आहे, एका धावेची आवश्यकता. मैदानाच्या आत बोरगावचा सुपरस्टार, दुसऱ्या बाजूला हितेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. बॅटिंग करत असताना धावा थोड्याशा कमी राहिल्या आणि बॅटिंग गोलंदाजी आली त्यावेळेस सुरुवात थोडीशी निराशाजनकच होताना पाहायला मिळाली. अडचणीमध्ये माही 11 मनुस्फूट बोरगावचं वर्चस्व. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा. मनुस्फूट बोरगाव सेकंड फेरीत दाखल. तर भगवा चषक या क्रीडा स्पर्धेतल्या पहिल्या राऊंड मधूनच माही 11 आंबेळे बाहेर.